नमस्कार मित्रांनो, मी तेजस शिंदे आणि आज मी एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. हो, मी ब्लॉगिंग चालू करत आहे आणि आजचा ब्लॉग हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. सो बघूया हा ब्लॉग कसा होतो. तर तुम्हाला आवडला तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका माझा चॅनल. कारण पुढे तुम्हाला नवीन नवीन काही काही गोष्टी माझ्या या कंटेंट थ्रू तुम्हाला बघायला मिळणार आहेत, या चॅनल थ्रू तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो तुम्ही प्लीज ते बेल आयकॉन जे आहे ना ते नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी ब्लॉग टाकल्यावरती लगेच कळेल. ओके, की काय कंटेंट घेऊन आलोय मी. आता ऍक्च्युली माझा एक मित्र आलेला आहे, त्याचं नाव आहे धृतेश जाधव. सो आपण त्याला भेटूया आणि त्याच्याकडून पण काही गोष्टी जाणून घेऊया की तो काय करतो. इंट्रोड्युसिंग धृतेश जाधव. सो धृतेश नी माझ्या वेबसिरीजचं म्युझिक डायरेक्शन केलंय आणि प्रोड्यूस केले गाणी माझ्या वेबसिरीजमध्ये. आणि तो आता त्याचा एक स्वतःचा बिझनेस पण आहे, ग्रँडर इन्व्हेस्टमेंट नावाचा, जिथे तो शिकवतो पण आणि तो इन्व्हेस्टमेंट पण करतो लोकांच्या पैशांची आणि स्वतःचे पण. तो धृतेश काय बोलतो? Hi, how are you everyone? Welcome to the channel पहिल्यांदाच. And if you are seeing this video, लाईक शेअर सबस्क्राईब सगळंच करून जायचं आहे आपल्याला. आणि या चॅनलवरती भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत लवकरच आपल्याला. मेक शुअर यू ऑल्सो प्रेस द बेल आयकन अँड स्टे ट्यून्ड फॉर आवर अपकमिंग व्हिडिओज. थँक्यू सो मच. थँक्यू धृतेश, एवढं छान बोलल्याबद्दल. सो धृतेशनी आता एक खूप मोठी अचिव्हमेंट क्रॅक केली आहे. त्याचं फोर्ब्स लिस्टमध्ये नाव आलं होतं. सो धृतेशला पण विचारूया की त्याच्या पाठची स्टोरी काय आहे. धृतेश, सो माझं जे नाव आलंय ते आलंय इमर्जिंग बिझनेस लीडर्स इन इंडियामध्ये. आणि आय थिंक जे फोर्ब्स सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत यांनी अजून मोटिवेट केलं पाहिजे, असेच आर्टिकल्स प्रिंट करून, अशाच लिस्ट पब्लिश करून. कारण जर मोटिवेशन झालं तर कंट्रीमध्ये जी यूथ आहे ती बिझनेस स्टार्ट करेल. आणि बिझनेस करून तुम्ही स्वतःला पण अपग्रेड करताय आणि कंट्रीच्या इकॉनॉमीसाठी पण तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करताय. सो आय थिंक असे प्लॅटफॉर्म्स भरपूर गरजेचे आहेत आणि एव्हरीवन शुड ॲटलिस्ट ट्राय बिझनेस वन्स इन देअर लाईफ. छान विचार होते धृतेशचे. तुम्ही ऐकलंच धृतेश काय म्हणाला आता. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने बिझनेस केला पाहिजे त्यांच्या लाईफमध्ये. आत्मनिर्भर व्हा, मेक इन इंडिया. सो आणि प्रत्येक क्षेत्रामधलं बिझनेस केलं पाहिजे लोकांनी. आणि मी तर बोलतो की मराठी कम्युनिटीमधल्या लोकांनी तर जास्तीत जास्त बिझनेस केला पाहिजे. कारण आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये बरेच लोक जॉब प्रेफर करतात रॅदर दॅन डुईंग बिझनेस. सो बिझनेस करा, प्लीज बिझनेस करा. माझी पण इच्छा आहे खूप बिझनेस करायची आणि पुढे बघू काही प्लॅन्स आहेत. सो लेट्स होप फॉर द गुड. भाईला विसरण्याची हे झालेलं आहे, बोलणे की बिमारी हुई इसको. ही बाईक घेऊन ऑलमोस्ट आता 2-3 वर्ष झालेले आहेत. ओके, 2.5 वर्ष पकडू, मोठा ठीक आहे. आणि बऱ्याच वेळ ह्याच्या घरी ही बाईक आणलेली आहे आणि तो म्हणतोय की ही बाईक तो आज बघतोय पहिल्यांदा. भाई खरी बाईक नव्हती आणली, बिल्डिंग, अरे बिल्डिंग खाली यार, नेलं कसं बिल्डिंग खाली आलो नाहीये, मला माहित नाही. I don't know, पहिल्यांदाच बघतोय, पहिल्यांदा बसणार. पण खूप भारी बाईक आहे भाई. रॉयल एनफील्ड लवर्स जर कुणी असाल सबस्क्रायबर्स मध्ये तर तुम्हाला माहिती आहे ही बाईक किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येकासाठी. आणि कमाल बाईक आहे यार, मला खूप आवडते ही बाईक. ॲक्च्युली माझा भाऊ आहे, तो तसं चालवतो ही बाईक आणि त्याची आवडीचीच आहे बाईक आणि मला पण आवडते पण. सो याच बाईकने चाललोय आम्ही. सो तुम्हाला भेटतो मी कॅफेमध्ये. सो फायनली आम्ही आलोय कॅफे प्रोटीनला. सो आज जाऊया, बघूया इथलं थीम कसं आहे, एम्बियन्स कसा आहे आणि काहीतरी ऑर्डर करू. सो पहिली ऑर्डर आलेली आहे आणि हे आहे पेरी पेरी फ्राईज आणि आहे पायनॅपल मोहितो, जे धृतेश साहेबांनी ऑर्डर केलेलं आहे. आम्ही एक पनीर टिक्का पिझ्झा पण ऑर्डर केला आहे. सो बघूया तो पण 8 इंचचा. आणि तुम्हाला आम्ही सांगतो यांचे रेट्स फार रिजनेबल आहेत. सो तुम्ही नक्की ट्राय करा. हा प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाही आहे, बट जे काही मला वाईब्स इथे मिळत आहेत. ओके, जर तुम्ही ह्यांचं इंटेरियर बघा तर खूप छान आहे. सो फुल थीम इंटेरियर आहे पूर्णपैकी.
आणि वाईब्स पण खूप छान आहेत. व्हेरी गुड, रिफ्रेशिंग. सो धृते साहेबांकडून थम्सअप आलेला आहे की छान आहे म्हणून. आता मी वेट करतोय पिझ्झासाठी, पिझ्झा कधी येतोय. सो वाट बघू आपण तोपर्यंत आम्ही एन्जॉय करतोय हा थीम, हा माहोल इथला. सो पिझ्झा आला होता. ॲक्च्युली आम्ही विसरलो शूट करायला आणि 2 पीस संपलेले आहेत ऑलरेडी. आणि पिझ्झा पण छान आहे, छान आहे. नाही म्हणून यांच्याकडे ॲक्च्युली एक फ्रेश डोवाला पण पिझ्झा मिळतात. बट त्यांचं कॅफे आता जस्ट ओपन झालं होतं म्हणून त्यांच्याकडे फ्रेश डो होता. सो त्यांनी ब्रेडवाला पिझ्झा दिला, जो नॉर्मली रेडीमेड ब्रेड असतात ना तो वाला. बट छान आहे, टेस्ट छान आहे. सो गाईज, सो आज आहे दिवस दुसरा वन्स अगेन. आणि तुम्हाला मी एका व्यक्तीशी भेट करून देणार आहे. त्याचं नाव आहे राहुल राऊत आणि तो एक म्युझिक कंपोजर आहे. त्यांनी माझ्या वेबसिरीजचं पार्श्वसंगीत केलं होतं, म्हणजेच बॅकग्राऊंड म्युझिक केलं होतं. तर आता मी बाईक चालू करतोय माझी. सो जरा त्याआधी थोडं क्लीन करू आपण बाईकला. कालपासून क्लीन नाही केली व्यवस्थित. सो एक राहुलने ॲक्च्युली नवीन घर घेतलं आहे आणि मला बऱ्याच टाईमपासून त्याच्याकडे जायला मिळालं नव्हतं. सो म्हटलं आज माझं फर्स्ट टाईम व्हिजिट असणार त्याच्याकडे, त्याच्या नवीन घरी. सो म्हटलं रिकामी आज जाणं बरोबर नाही वाटत. सो एक मी उगावचं प्लॅन घेतलेला आहे, मनी प्लॅन्ट आहे ते. आणि वाय नॉट, हेच दिलेलं बरं आहे ना. झाडे लावा, झाडे जगवा. तर आपण निघू आणि थोड्याच वेळाने तुम्हाला मी भेटतो राहुलच्या घरी डायरेक्ट. टिल देन स्टे ट्यून, कीप वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर. थँक्यू वन्स अगेन. सो मी फायनली राहुलच्या घरी आलोय आणि हा आहे राहुल राऊत. हाय, नमस्कार मित्रांनो. आणि हा म्युझिक कंपोजर आहे आणि ह्यांनी मराठी वेबसिरीज, म्हणजे आमची जी वेबसिरीज आहे कोशिंबीर, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं होतं आणि खूप मेहनत केली होती भावाने. खरंच सांगतो, खूप प्रचंड मेहनत केली होती आणि सगळ्यात बेस्ट दिवस आम्ही एकत्र काय बोलत स्पेंड केलेत म्युझिक क्रिएशनचे. 2-3 वर्ष हा, 3 वर्ष, ऑलमोस्ट 3 वर्ष. आणि ह्या आहेत प्राजक्ता वहिनी, राहुलच्या वाईफ आहेत त्या. आणि राहुलने आताच हे नवीन घर घेतलेलं आहे कळवामध्ये. सो राहुल काय बोलतो, कसं चाललंय काम? चालू आहे छोटी मोठी कामं आपल्या इंडस्ट्रीची. आपली इंडस्ट्री कशी आहे ते तुला चांगलंच माहिती आहे. So, नाही struggle नको, पण असं चालू आहे, काय मेहनत काय पण बोलू चालू आहे. असं लोक कट आहे, हे कट आहे. छोट्या मोठ्या कामं चालू आहेत. आपली इंडस्ट्री थोडीशी स्ट्रगलिंग करायला लावते. सो चालू आहे, बघूया. होप्स अजून काहीतरी करूया आणि आपण एकत्र मिळून पण करूया काहीतरी. त्याचा प्रयत्न चालूच असतो तो. आता कधी संधी मिळते. माझ्या वेळी मी ते जुगडे आणले तर बॅग फायनली लाईट पण आलेली आहे. लाईट गेली होती इथे. मला ॲक्च्युली याच्या जे वास्तुशांती होती, इनॉग्रेशन होतं तेव्हा मला मिळालं नव्हतं. सो एक छोटंसं माझ्याकडून गिफ्ट आहे तुला. मनी प्लांट आहे, मी बघितलं ऑलरेडी, खूप मोठावाला लावलेलं आहे तिथे. ठीक आहे, चला वहिनीला आवडलेलं आहे. आणि एक मोठा इथं तुला जास्त पाणी द्यायची टाकायची गरज नाही. अच्छा, दोन होती, हे चुकीचं झालेलं आहे. गिफ्ट एक्सचेंज झालेत. आपण गिफ्ट इथे हा देऊया आहे ना, कारण तिला झाडं आवडतात. झाडे लावा, झाडे जगवा. आणि हे भावाला आपण मिठाई दिली कारण त्याला गोड खूप आवडतं. ठीक आहे, हे प्रॉपर झालंय. हो, मनी प्लांट आहे. मनी प्लांट नाही आहे. ते नाही चांगलं आहे. हा मनी प्लांट आहे. So, हे खराब नाही झालं ना? नाही ना, ते पाणी टाकलं तर होईल. पॅकेज ठीक आहे. पैसा ऑलरेडी भावाकडे भरपूर आहे. प्रचंड पैसा आहे.
असे 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 चिल्लरचा आवाज येत असतो, नोटांची गर्दी आहे वरती एकदम, म्हणजे सगळ्या ठिकाणी पैसेच पैसे आहेत. पण असतात पण घेऊन जाते. नाही भाऊ खूप जास्त श्रीमंत आहे, त्यापेक्षा वहिनी पण खूप जास्त श्रीमंत आहे, बरोबर ना? श्रीमंत बोला ना, मनाने पण आहे, मनाने श्रीमंत जास्त आहे ना. यार हे झाड थोडंसं आहे ना सुकलंय, मला असं वाटतं गरमीमुळे झालंय, बट ते पाणी दिलं तर होऊन जाईल. ऑलरेडी इथे तुळस एक आहे आणि ते बाजूचं कोणतं आहे झाड? जास्वंदाचं झाड आहे आणि इथे आता मनी प्लांट आहे. म्हणजे चांगलं प्रॉपर असं फॅमिली होत चालली आहे झाडांची. तर मित्रांनो, ऑलमोस्ट दिवस संपायला आलेला आहे आणि हा ब्लॉग पण संपतोय. पण त्याआधी एक छोटंसं काम माझं राहिलेलं आहे, ते मी आता करायला चाललो आहे. सो माझा मित्र तो परत कॅनडाला चालला आहे त्याच्या जॉबसाठी. सो आम्ही त्याला एक सेंड ऑफ देण्यासाठी सगळे मित्र आम्ही चाललो आहे एअरपोर्टला सोडायला त्याला. सो मी आता एअरपोर्टला आलेलो आहे आणि हा भाऊ आपला चाललाय परत. नमस्कार सेठ. त्याच्या गणेश सेठ कॅनडाला त्याच्या गावाला काम करण्यासाठी चाललंय. आता त्याची सुट्टी झालेली आहे, दिवाळी आता चालू आता आणि पूर्णपैकी फुल पॅक होऊन येणार आहे परत तो. ठीक आहे, आता सगळं संपलेलं आहे त्याचं, आता परत तो रिफिल करायला चाललंय, बरोबर ना? नोटांपासून चिल्लरवर आलेलो आता परत नोटांवर. आणि ही आमची मॅडम दिशा मॅडम बहीण आहे आपली, त्यांची वाईफ आहे. काय ना एकदम इमोशनल झाले तुम्ही, काय बोला काहीतरी. पुढे चाललंय, अरे यशाकडे चाललंय. यशाकडे चाललंय, यशकडे चाललंय. आणि दिशाचे पप्पा आहेत, नमस्कार दादा. कसे आहेत? एकदम भाई आपण जायचं पाठच्या ट्रेनने, पाठच्या ट्रेनने जायचं का? चालू आहे खूप. आता आपण इथेच एंड करूया हा ब्लॉग आणि तुम्हाला मी नवीन ब्लॉगमध्ये भेटतो परत एकदा. सो प्लीज टिल देन सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्लीज. ओके, बाय, टेक केअर.